ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालवर जवळजवळ 15 वर्ष एक प्रकारच्या हुकुमशासारखी सत्ता गाजवली आणि यावेळेला त्यांनी अनेक गुंडांना पुंडांना आपल्या सोबत घेतलं आणि त्यांना एक कॉन्फिडन्स दिला की तुम्हाला कधीही काही होणार नाही, कारण पश्चिम बंगालमधलं धार्मिक गणित अशा प्रकारचं आहे की आपली सत्ता कधीही जाणार नाही आणि सत्ता कशी ठेवायची कशी टिकवायची हे ममता बॅनर्जींना 15 वर्षात चांगलंच समजलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या जीवावर अनेक गुंड माजलेले होते आणि त्यातला सर्वात मोठा माजलेला गुंड म्हणजे त्यांचाच भाचा अभिषेक बॅनर्जी होता आणि अभिषेक बॅनर्जीनं अनेक गुंड पाळलेले होते. त्यापैकी एक होता जहांगीर खान. साऊथ 24 परगणा जिल्ह्यामधला फाल्टा मतदारसंघातला तिथला जो आमदार होता तो जहांगीर खान हा एक प्रकारचा हुकुमशाह होता. तो स्वतः तिथं एक प्रकारचं राजेशाही जीवन जगायचा आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या हुकमाप्रमाणे सगळा जिल्हा हलायचा अशी परिस्थिती होती. पण हे सगळं जरी असलं तरी कालची घटना इतकी महत्त्वाची घडलेली आहे ती म्हणजे या जहांगीर खानला पोलिसांनी अक्षरशः चड्डीवरती रस्त्यावरून त्याची परेड काढली, त्याची कॉलर पकडून पोलीस चालत होते. ही वेळ अभिषेक बॅनर्जीचा अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या जहांगीर खानवर आलेली आहे. उद्या ही वेळ अभिषेक बॅनर्जीवर येऊ शकते. दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींच्या पक्षांची अवस्था काय आहे ती तर बघितलेलीच आहे आपण. कारण ममता बॅनर्जींच्या 80 आमदारातले 64 आमदार फुटलेले आहेत. 29 खासदारांच्या पैकी जवळजवळ 20 खासदार फुटलेले आहेत. त्यांनी एनडीएला पाठिंबा देखील जाहीर करून टाकलाय. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचे गुंड जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहेत. नेमकं जहांगीर खानचं काय झालं आणि जहांगीर खान कोण होता आणि का त्याची स्टोरी जास्त महत्त्वाची आहे भारतातल्या अनेक राजकीय गुंडांच्या दृष्टीनं, ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये सर्वात गाजलेली कुठल्या मतदारसंघातली निवडणूक असेल तर ती अर्थात भवानीपूर आणि भवानीपूर नंतर फाल्टा. कारण भवानीपूरमधून स्वतः ममता बॅनर्जी लढत होत्या, त्यांच्याविरुद्ध शुभेंदू अधिकारी, आणि दुसरी फाल्टाची निवडणूक जिथं जहांगीर खान निवडणूक लढवत होता. या जहांगीर खानची तिथं जी दहशत होती, तिथल्या लोकांना त्याचे गुंड जाऊन धमकी देत होते की तुम्हाला जगायचं असेल तर टीएमसीला मत द्यावं लागेल. अशा पद्धतीच्या धमक्यापासून वाचण्यासाठी केंद्र सरकारनं तिथं अजय पाल शर्मा नावाच्या IPSची नेमणूक केलेली होती आणि अजय पाल शर्मानं जेव्हा तिथं आपला एक प्रकारचा हिसका दाखवायला सुरुवात केली त्यावेळेला निवडणुकीच्या काळातलं या जहांगीर खानचं एक स्टेटमेंट होतं. जहांगीर खान त्यावेळेला म्हणत होता की हा खेळ तुम्ही सुरू केलाय आणि या खेळाचा शेवट आम्ही करू, असं जहांगीर खान स्पष्टपणे पोलिसांना सांगत होता आणि पोलिसांना देखील तो वॉर्निंग देत होता की तुम्ही लक्षात ठेवा कुणाच्या नादाला लागताय, लवकरच तुमची वेळ भरणार आहे असंही सांगत होता. तो पोलिसांना सांगत होता की मी पुष्पा आहे आणि मैं झुकेगा नहीं साला. या गोष्टी तो वारंवार निवडणुकीच्या काळात बोलत होता. याच्याच बरोबर त्यानं इतर पद्धतीनं मी अभिषेक बॅनर्जीचा किती खास माणूस आहे वगैरे सांगून देखील धमकी द्यायचा प्रयत्न अनेकांना केला. या सगळ्या निवडणुकीच्या काळात त्या मतदारसंघामध्ये फाल्टामध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे सुरुवातीला सकाळी निवडणुकीचं जे काही मतदान असतं ते मतदान चालू झाल्या झाल्या थोड्याच वेळामध्ये भारतीय जनता पक्षाची जी बटणं होती इलेक्शनची त्या बटनांच्या समोर त्या EVM वरती चिकटपट्ट्या लावलेल्या दिसल्या. म्हणजे त्याच्यावरती जर तुम्ही बटन दाबलं तर ते दाबताच येणार नाही अशी सोय या मतदारसंघात झालेली होती. त्यानंतर मग ती निवडणूक परत घेण्यात आली. पण दुसऱ्या वेळेला निवडणूक घेताना सुद्धा परत अशाच पद्धतीची दहशत वगैरे सगळ्या झाल्या आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं ती निवडणूकच कॅन्सल केली आणि 21 तारखेला निवडणूक डिक्लेअर केली. म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर जवळजवळ 20-25 दिवसांनी त्या 21 तारखेला झालेल्या निवडणुकीत देवांशू पांडा हे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा विजय झाला. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं या जहांगीर खानला 7,700 मतं पडली. अर्थात ती पडणारच होती कारण पश्चिम बंगालमधली ममता बॅनर्जींची सत्ता ऑलरेडी गेलेली होती. त्यामुळे जहांगीर खानचं या निवडणुकीमध्ये काही चाललं नाही, दहशत चालली नाही, काहीच चालली नाही. पण जहांगीर खानला एक प्रोटेक्शन होतं ते म्हणजे हायकोर्टानं दिलेलं प्रोटेक्शन होतं. त्याच्याविरुद्ध अंतरिम जामीन होता. त्यामुळे त्याला कोणीही काहीही करू शकत नव्हतं कारण तो अजून देखील या निवडणुकीतला उमेदवार होता. पण त्यानंतर त्याचं उमेदवारीचं कवच देखील गेलं. अखेर या सगळ्या गोष्टी होता होता या जहांगीर खानला लक्षात आलं की पश्चिम बंगालमध्ये आता आपली डाळ शिजणार नाही आणि इथं जर टिकायचं असेल तर आता आपल्याला माघार घ्यावी लागेल किंवा इथून पळून जावं लागेल. आपला पुष्पाचा ॲटिट्यूड किंवा आपण जी धमकी देतो, मारामाऱ्या करतो, खून करतो किंवा लोकांचा ज्या पद्धतीने बळी घेतो या गोष्टी आपण पश्चिम बंगालमध्ये करू शकणार नाही हे जहांगीर खानच्या लक्षात आलं. आणि जहांगीर खानची दहशत इथं अशी होती की त्याच्या विरुद्ध त्यानं कितीही गुन्हे केले तरी गुन्हे नोंद करायची पोलिसांची हिंमत नव्हती. पण तरी देखील शुभेंदू अधिकारी सांगत होते की या पुष्पाला मी स्वतः बघून घेईन, या पुष्पाची दहशत आहे, हा पुष्पा सगळ्यात मोठा गुंड आहे आणि याला मी पर्सनली ही निवडणूक संपल्यानंतर बघून घेईन, याची केस माझ्याकडे असेल, याची जबाबदारी माझी असेल असं शुभेंदू अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि कट टू येस्टरडे म्हणजे कालच्या दिवशीची गोष्ट सांगायची तर हा
जहांगीर खान पहिल्यांदा 26 मे पर्यंत त्याला जे प्रोटेक्शन होतं एक प्रकारे हायकोर्टाने दिलेलं ते झाल्यानंतर तो पळून गेला. त्यानं पळून जाऊन नेपाळच्या बॉर्डरवर जाण्याचा प्रयत्न केला. नेपाळच्या बॉर्डरमधून नेपाळमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा मनसुबा होता. पण हे सगळं व्हायच्या अगोदर काही पश्चिम बंगाल पोलिसांच्या टीम्स त्याच्या मागावर होत्या आणि अखेर त्यांनी पाणी टंकी बाजार नावाच्या एका लोकेशनवरती नेपाळच्या बॉर्डरवरती या जहांगीर खानला पकडलं आणि त्याला पकडून पश्चिम बंगालमध्ये आणलं गेलं. पश्चिम बंगालमध्ये आणल्यानंतर पोलिसांनी त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, कोर्टात उभं केल्यानंतर अर्थात. आणि त्यानंतर सहार हाट घाट नावाचा जो त्याचा एरिया आहे, ज्या ठिकाणी तो राहतो त्या एरियातच म्हणजे फाल्टा या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्याच्या मतदारसंघातच त्याची पोलिसांनी रस्त्यावरून अक्षरशः चड्डीवर धिंड काढली. वर शर्ट खाली चड्डी आणि पोलिसांनी त्याची कॉलर पकडलेली. रस्त्यावर उभे असलेले सगळे लोक त्याच्याकडे बघत होते, त्याच्यावर थुकत होते. काही लोक तर मोठ्या मोठ्यानं चोर चोर म्हणून ओरडत होते. पण प्रत्येकाला आपलं मत मांडायचं होतं. प्रत्येकाला हा राग जो त्यांनी मागचे अनेक वर्ष 20 वर्ष या माणसाला सहन केलेलं होतं ते काढायचं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोक रस्त्याच्या बाजूला उभारलेले होते आणि आपला राग काढत होते, त्याला शिव्या देत होते. हा सगळा नजारा पश्चिम बंगालमध्ये लोकांना पाहायला मिळाला. राजकीय गुन्हेगार असू दे किंवा साधा गुन्हेगार असू दे, गुन्हेगारांची हीच अवस्था झाली पाहिजे. जे जे राजकीय गुन्हेगार आत्ता सध्या सत्तेत असतील आणि ज्या गुरमीत असतील की त्यांना कुणीही कधीही काही करू शकणार नाही, पण लक्षात घ्या ही एक क्लासिक केस आहे. ही वेळ प्रत्येकावर येऊ शकते. दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींची अवस्था अशी झालेली की ममता बॅनर्जी स्वतःला वाचवतील की या जहांगीर खान गुंडाला वाचवतील. कारण त्यांना माहिती आहे की जहांगीर खान हे सगळं करायचं कोणासाठी, तर अभिषेक बॅनर्जीसाठी करायचा. जे काही वसुली करायचा तीही अभिषेक बॅनर्जीसाठी करायचा. कारण पुढचा नंबर त्यामुळं अभिषेक बॅनर्जीचा लागण्याची शक्यता आहे. आणि ममता बॅनर्जींच्या पक्षाची अवस्था आता त्यांच्याकडे म्हटलं नाही तरी 20 खासदार जवळजवळ फुटलेले आहेत ज्यांनी एनडीएला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे. राहिले 7-8 खासदार, त्यातले अनेक खासदार कल्याण बॅनर्जी वगैरे जाण्याच्या मार्गावर आहेत. राहिले इतर काही खासदार महुआ मोइत्रा, अभिषेक बॅनर्जी वगैरे राहिले काय नाही राहिले काय काही फरक पडत नाही. आमदार तर 64 गेलेले आहेत. लीडर ऑफ ऑपोजिशन पश्चिम बंगालमध्ये तर गेलेला आहे. ममता बॅनर्जी परत निवडून येण्याची शक्यता जवळजवळ नाही, त्यामुळे त्या पक्षाच्या अध्यक्षच राहू शकतात. इतकी वाईट अवस्था ममता बॅनर्जींची झालेली आहे. ज्या काळात त्यांच्याकडे सत्ता होती त्या काळात त्यांनी माज केला. ज्या पद्धतीनं त्यांनी अन्याय अत्याचार केले, पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारची हुकुमशाही चालवली आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी सगळ्या आज उलटून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्यावर आणि त्यांच्या पक्षावर आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या पक्षाची अवस्था बघून, या जहांगीर खानची अवस्था बघून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.